गुंटेवारी भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी राज्यात स्थापन झालेली जय हिंद सेना आता नागरिकांच्या सर्व प्रश्नांवर काम करणार आहे। त्या दृष्टीने राज्यभर संस्थेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिली। तर नव्याने पक्षाच्या नेतेपदी डॉक्टर मन्नान शेख यांची तर कार्यकारिणी सदस्य रामभाऊ पाटील व आदर्श नलवडे यांच्या निवडी चंदन चव्हाण यांनी जाहीर केल्या। चंदन चव्हाण म्हणाले, महापालिका क्षेत्रातील गुंटेवारी भागातील नागरिकांच्या अनेक समस्या होत्या। या समस्या सोडवण्यासाठी गुंटेवारी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली। भविष्यात ही संघटना राज्यभर विस्तारित झाली। आता राज्यात नव्याने जय हिंद सेनेची स्थापना करण्यात आली आहे। गुंठेवारी भागातील प्रश्नांबरोबर आता नागरिकांच्या सर्व प्रश्नांसाठी ही संघटना काम करणार आहे। पक्ष मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मान्यता दिली आहे। त्यामुळे भविष्यात नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलन करून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान संघटनेच्या नव्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। यामध्ये सेनेच्या प्रदेश कार्यकारिणीवर मन्नान शेख व कार्यकारिणी सदस्यपदी रामभाऊ पाटील, आदर्श नलवडे यांची तर कुपवाड शहर प्रमुखपदी वसंत तोडकर, नईम शेख यांची गुंठेवारी सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। यांचा सत्कार चंदन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। डॉक्टर मन्नान शेख म्हणाले, चळवळीच्या माध्यमातून राज्यभर काम करू, सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना घेऊन काम करू अशी ग्वाही दिली। यावेळी जय हिंद गुंठेवारी सेना नेते रामदास सावंत, जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, युवराज माने, शिवाजीराव वाघमारे, प्रतीक पाटील, ऋषिकेश जगताप, राजवर्धन सावंत, अक्षय पवार आदी उपस्थित होते। नमस्कार, जय हिंद। मी जय हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण। आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा आम्ही निवडी केलेल्या आहेत। त्याचे आज आम्ही डॉक्टर मन्नान शेख साहेब यांचे जय हिंद सेना या पक्षाच्या नेतेपदी अधिकृतपणे त्यांची निवड केलेली आहे। त्याचबरोबर राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सन्माननीय रिक्षा संघटनेचे ज्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने सध्या चालू आहे, त्यांना मी त्यांचे रामभाऊ पाटील साहेब त्यांच्या आम्ही राज्य कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून त्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर कुपवाड शहर अध्यक्षपदी वसंत हनुमंत तोडकर यांची आम्ही या निमित्तानं निवड केलेली आहे। त्यांच्यावरती त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। त्यांना मी पुढील कालावधीसाठी त्यांच्यातनं चांगलं कार्य आणि पक्षवाढीसाठी घडो एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।